बरोबर मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आता तुम्हाला माहिती असेल की भारत सरकारने रेल्वेचे एक ॲप त्यांचं लॉन्च केलं आहे आणि ह्या ॲपमध्ये कशामध्ये रजिस्ट्रेशन करायचं सगळं काय तुम्हाला मी सांगेन। मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे तरी सुद्धा तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने तुम्ही यात रजिस्ट्रेशन करू शकता। यात तुम्हाला काय काय पर्याय म्हणजे जसं की बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत भारत सरकारच्या रेल्वेच्या, पण तुम्हाला सांगतो ही जी की ॲप आहे ह्यात इतक्या काय काय तुम्हाला फॅसिलिटी भेटणार, जसं की तुम्ही तिकीट बुकिंग करू शकता। ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही इतर ॲपमध्ये करू शकता, पण यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत सगळं काय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याआधी आपले तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचा जो कोणता मित्र असेल किंवा कोणीही रेल्वेने जर जास्त प्रवास करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करायचा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलं सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो ती ॲप्लिकेशन आहे ती प्ले स्टोअर तुम्हाला जाऊन ती ॲप्लिकेशन जी काय आहे बघू शकता इथे मी सर्च करतो आणि ती ॲप्लिकेशन असेल ती तुम्हाला येथून जी काय डाउनलोड करून घ्यायची आहे। रेल्वेचे ऑफिशियल जी काय आहे ती ॲप्लिकेशन आहे आणि त्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे। जसं की आता तुम्हाला इथे स्क्रीनवर मी दाखवत आहे ही ॲप्लिकेशन जी काय आहे आता दिसत असेल ही ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे प्ले स्टोअर जाऊन। ओके, इन्स्टॉल केल्यानंतर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीतून करायचं, बरेचसे जण काय प्रॉब्लेम येत आहे त्यात पासवर्डचा प्रॉब्लेम येत आहे, त्यानंतर कोणाला OTP येत नाही, बरेचसे जण युजर ID सुद्धा माहित नाही। सगळं काय मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिले तर ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला येथे काय करायचं, सगळ्यात पहिले तर असा इंटरफेस येईल। असा इंटरफेस आल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला ज्या काही परमिशन्स मागेल तिथून तुम्ही अलाउ करू शकता किंवा स्किप करू शकता। ओके, त्यानंतर तुम्हाला घ्यायचं इथे मोबाईल नंबर असेल तुमचा कोणताही मोबाईल नंबर असेल तर तुम्हाला इथे अशामध्ये पेस्ट करून घेतो। माझा जी की मोबाईल नंबर असेल तो मी इथून जी की असेल तुम्ही आता इथे मी मोबाईल नंबर टाकून घेतला। त्यानंतर काय करायचं रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म येईल। मी ऑलरेडी माझ्या नंबरने रजिस्ट्रेशन झालं आहे, हा दुसरा मोबाईल नंबर मी यूज केलेला आहे। सगळ्यात पहिले तर समजून घ्या इथे काय करायचं तुमचं जे की नाव असेल ते तुम्हाला इथे नाव अशा पद्धतीतून टाकून घ्यायचं। जे की माझं नाव टाकलं आहे इथे मोबाईल नंबर थोडासा मी ब्लर केला। येथे महत्त्वाची गोष्ट काय करायचं व्हेरीफाय करून घ्यायचं। व्हेरीफाय कसं करायचं, ज्यावेळेस तुम्ही त्या व्हेरीफायवर क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला इथे एक OTP विचारला जातो, तो OTP त्या मोबाईल नंबरवर जाणार आणि तो OTP तुम्हाला इथे सबमिट करून घ्यायचा आहे। OTP सबमिट केल्यानंतर तुमचं जी काय ती व्हेरीफाय होणार आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ईमेल ID सुद्धा तुम्हाला इथे टाकून घ्यायची आणि ईमेल ID ती सुद्धा तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची आहे। त्यानंतर युजर ID काय टाकायची, बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतो आणि युजर ID तुमची काय असेल ती बघू शकता। अशामध्ये युजर ID कोणती असेल ती तुमचं नाव ते टाकून घ्यायचं आहे। पण जर युजर ID जर मॅच होत नसेल तर ह्याला काय करायचं ते सुद्धा तुम्हाला मी मोर सांगतो। त्यानंतर खाली युजर ID नंतर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड आणि त्यानंतर जी की खाली येते तुम्हाला इथे बघू शकता अशा पद्धतीने बरोबर तुम्हाला इथे अशा पद्धतीने नेऊन सबमिट करायचं। ओके, तर येथे बघू शकता आता ऑलरेडी मी माहिती भरली नाही त्यामुळे अशामध्ये प्रॉब्लेम आला। इथे काय करायचं जीमेल ID व्हेरीफाय करून घ्यायचे। त्यानंतर युजर ID साठी काय करायचं याचा एक तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला काय ChatGPT हे इन्स्टॉल करून घेऊ शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर बेस्ट आहे। त्यात जायचं आहे आणि येथे तुम्हाला काय करायचं ती स्क्रीनशॉट असेल ते अपलोड करायचं आणि खाली लिहायचं आहे जी की युजर ID तुम्हाला खाली इथे टाईप करायचं की बाबा इथे युजर ID मला एखादी क्रिएट करून द्या आणि स्ट्रॉंग पासवर्ड सुद्धा क्रिएट करून द्या। त्यानंतर ChatGPT तुमचं इझिली काम करून जाते, तुम्हाला एक युजर ID सुद्धा क्रिएट करून देत आहे। त्यानंतर तुमचा पासवर्ड सुद्धा तो क्रिएट करून घेते। ते दोन्ही पण तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि ते युजर ID मध्ये पेस्ट करायचं। जरी मॅच झालं नाही तर थोडंसं चेंज करून पेस्ट करायचं, त्यानंतर मॅच होते। त्यानंतर जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड पेस्ट करायचा, कन्फर्म पासवर्ड करायचा आणि त्यानंतर हे जी की तुम्हाला इथे बघू अशा पद्धतीने दिसेल ह्याला फक्त तुम्हाला अशा पद्धतीने नेऊन इथे सोडायचं म्हणजे व्हेरीफाय करायचं आहे। कॅप्चर जी काय असतं ते व्हेरीफाय करून घ्यायचं आणि त्यानंतर तुमचं जी काय लॉगिन होणार आहे। ओके, आता ऑलरेडी मी जी काय लॉगिंग असल्यामुळे इथून मी जी काय असेल माझ्या मोबाईल नंबरने इथून जे काही दुसऱ्या इथे लॉगिंग करून घेतो आणि तुम्हाला सांगतो कशामध्ये इंटरफेस येतो। ओके, त्यानंतर मी प्रोसेस करून इथे जी काय माझा पिन तुम्हाला टाकावं लागतो, म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तिथे पिन विचारतो। एक तुम्हाला पिन असेल तो इथे क्रिएट करून घ्यायचा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲप लॉगिंग करणार आहे त्यावेळेस ज्यावेळेस ओपन करून किंवा डिलीट केली किंवा ओपन करताना तुम्हाला तो पिन विचारायचा आहे, पिन टाकायचा आणि त्यानंतर ॲप आहे ती तुमची ओपन होणार आहे। आत्ता सध्या ह्या ॲपचा एक प्रॉब्लेम आहे की जास्त करून ही लोडिंग होत आहे, कारण की ऑलरेडी आत्ताही लॉन्च झाल्यामुळे इथे तुम्हाला अशामध्ये इंटरफेस येईल, नेक्स्ट करत जायचं तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत ते काही विचारलं तर नेक्स्ट करून घ्यायचे। ओके, अशा नेक्स्ट करून डन करून घ्यायचा। त्यानंतर येथे काय करू शकता बघू शकता अशामध्ये इंटरफेस येईल, येथून तुम्ही तिकीट बुक करू शकता। त्यानंतर रेल्वेत तुम्ही खाणं जे की जेवण असेल ते सुद्धा मागवू शकता। पहिली गोष्ट रेल्वे ट्रॅक सुद्धा करू शकता, तुमची रेल्वे कधी येणार सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या ॲपमध्ये करू शकता। ह्याच्या डिटेल्समध्ये मी दुसरा व्हिडिओ नक्की करणार की या तिकीट बुकिंग कशा पद्धतीने करतात, जी की जेवण ऑर्डर कशा पद्धतीने करतात सगळं काय ह्याच्यावर मी दुसरा व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे, कारण की एकच व्हिडिओमध्ये जर कव्हर करायचं म्हटलं तर जास्त मोठा व्हिडिओ होऊ शकतो। यात तुम्हाला सगळे ऑप्शन्स भेटतात बघू शकता। इथे तुम्हाला जी काय रेल्वेज बघू शकता ट्रेन युअर ट्रेकचा ऑप्शन भेटतो, म्हणजे याच्यावर क्लिक करून तुमची जी माहिती भरल्यानंतर तुम्ही ट्रेन आहे ट्रॅक करू शकता की आपली ट्रेन कुठवर आली, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत बऱ्याचशा दिल्या आहेत। हे ॲप आहे आणि इथून लँग्वेज सुद्धा चेंज करू शकता, तुम्हाला हिंदीत सुद्धा भेटतं, मराठीत सुद्धा जी काय आहे सॉरी मराठीत भेटत नाही, इंग्लिश आणि हिंदी दोनच लँग्वेज आहेत। ओके, त्यानंतर येथून खाणं बघू शकता जेवण फूड ऑर्डरचा इथं ऑप्शन भेटतो, ऑर्डर फूडचा एक ऑप्शन आहे।
बऱ्याचशाच गोष्टी दिल्या आणि ह्या जी काही आहेत ह्या सगळ्या सोशल मीडियाचे जे काही व्हिडिओज दिले आहेत बाकी सगळ्या इतकं नाही. आणि इथून माय बुकिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून इथून तुम्ही तिकीट बुक केली आहे ती कन्फर्म झाली आहे की नाही, कोणत्या सीटसाठी कन्फर्म झालं सगळं काय तुम्ही यातनं पाहू शकता. याच्यावर डिटेल्समध्ये पार्ट 2 नक्की येणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारची बेल आयकन ऑन करा. आणि तुमचा जो काही मित्र ट्रेन जास्त जो कोण सफर करतो त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.